Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. तो आपण क्लास 9th चॅप्टर नंबर 6 फायनान्शियल प्लॅनिंग याचा व्हिडिओ बघतोय आणि आज हा सेकंड व्हिडिओ आहे. आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.1 ज्याचा क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व करू. सगळ्यात आधी बघू क्वेश्चन नंबर 1. Alka spent 90% of money that she receives every month and saves rupees 120. How much income does she get? So क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, अलका नावाची एक मुलगी आहे. ठीक आहे, हिच्याकडे एक इन्कम येते प्रत्येक महिन्याला. आता ती इन्कम स्पेंड करते किती, 90%. सो ह्या इन्कमचं जे 90% पार्ट असेल ते ती काय करते, स्पेंड करते. आणि क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे की 120 रुपीज जे उरताय ते ती सेव्ह करते. तो ह्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला अलकाची इन्कम शोधायची आहे. तो इन्कम दिलेली नाहीये म्हणून आपण एक्स कन्सिडर करणार. पुढची गोष्ट सांगितली आहे स्पेंड इक्वल टू 90% ऑफ इन्कम. सो इन्कम काय आहे, एक्स, आणि 90% म्हणजे काय येतो, 90 डिवाइड बाय 100 मल्टीप्लाइड बाय एक्स. सो हा 0 कट झाला तर स्पेंडची व्हॅल्यू आली 9/10 मल्टीप्लाइड बाय एक्स. आणि अजून एक इन्फॉर्मेशन दिली होती की प्रत्येक महिन्याला ती 120 रुपीज सेव्ह करते. सो ह्या 3 इन्फॉर्मेशन आपल्याला कळून जाईल हाऊ मच मनी डज शी गेट मंथली. सो ह्या जर आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर याच्यावरून ती प्रत्येक महिन्याला किती रुपये तिच्याकडे येतात हे शोधायचं आहे. सो इन्कम म्हणजे काय असतं, तुम्ही किती खर्च करताय आणि तुम्ही किती सेव्ह करताय, या दोघांना जर ॲडिशन केली तर तुमची इन्कम बनते. सो आता आपण व्हॅल्यू पुट करणार. इन्कम आली एक्स, स्पेंड काय काढलं आपण, 9/10 मल्टीप्लाइड बाय एक्स, प्लस सेव्ह झाले 120 रुपीज. आता पूर्ण इक्वेशनला आपण ह्या डिनॉमिनेटरनी मल्टिप्लाय करू म्हणजे हा डिनॉमिनेटर निघून जाईल. कसं, इथं आला 10x इक्वल टू 10 मल्टीप्लाइड बाय 9/10x प्लस 10 मल्टीप्लाइड बाय 120. ओके, सो हा 10 आणि हा 10 कट झाला तर नेक्स्ट मध्ये आला 10x इक्वल टू 9x प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होणार, 1200 रुपीज. 10x मायनस 9x करू, सो आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. x इक्वल टू आलं 1200. सो आता x ची व्हॅल्यू जर मिळाली याचा अर्थ आपल्याला काय मिळाली, इन्कम. ₹1200. सो अशा पद्धतीने आपल्याला अलकाची इन्कम फाइंड आउट करायची होती. आय होप इझी क्वेश्चन होता आणि तुम्हाला सोल्युशन कसं काढलेलं आहे हे समजलं असेल. नेक्स्ट आपण सॉल्व करणार आहे तो प्रॅक्टिस सेट 6.1 चा क्वेश्चन नंबर 2 आहे. आता याच्यामध्ये काय दिलं आहे, सुमित बॉरोड कॅपिटल ऑफ ₹50,000 टू स्टार्ट हिज फूड प्रोडक्ट बिझनेस. सो आपण जे जे इन्फॉर्मेशन येईल ते इकडे लिहायचं ट्राय करू. सो सुमित नावाचा एक मुलगा आहे. ठीक आहे, सो इथे एक मुलाचं चित्र काढू आपण छोटस. आणि याने काय केलं आहे, 50,000 रुपीज घेतले आहे. एक बिझनेस सुरू करायचा होता त्याला, सो त्याने 50,000 रुपीज घेतले. ठीक आहे. इन द फर्स्ट इयर ही सफर्ड अ लॉस ऑफ 20%. एका वर्षानंतर 1 इयर नंतर त्याला तो बिझनेस त्याचा चालला नाही आणि त्याच्यामुळे त्याला 20% लॉस झाला. किती पर्सेंट लॉस झाला,
20%. आता 20% लॉस झाल्यावर त्याच्याकडे काहीतरी पैसा उरला असेल. 50,000 त्याने एका बिझनेसमध्ये टाकले, त्या बिझनेसमध्ये त्याला 20%चा लॉस झाला. तर इथे जी उरलेली अमाऊंट आहे, आता मी त्याला कन्सिडर करते दिस वन, कारण ही आपल्याला माहिती नाहीये. सो ही उरलेली अमाऊंट आता त्याच्याकडे आहे. ही इन्व्हेस्टेड रिमेनिंग कॅपिटल इन न्यू स्वीट बिझनेस अँड मेड प्रॉफिट ऑफ 5%. तर आता त्याने काय केलं, ही जी अमाऊंट मी ब्रॅकेटमध्ये लिहिली आहे ही त्याने परत इन्व्हेस्ट केली एका नवीन बिझनेसमध्ये आणि तेव्हा त्याला 5%चा प्रॉफिट झाला. आता परत प्रॉफिट झाल्यावर त्याला काहीतरी अमाऊंट मिळाली असेल. सो ती अमाऊंट आहे पी आपण अशी कन्सिडर करू, बरोबर. तो आता काय विचारलेलं आहे यांनी, हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट ऑर लॉस कम्प्युटेड ऑन हिज ओरिजिनल कॅपिटल. सो हा जो प्रॉफिट आहे हा ह्या 50,000च्या कम्पेअरमध्ये किती पर्सेंट आहे, बस एवढंच सॉल्व करायचं. आणि डायग्राम मी का काढते, कारण डायग्राम काढली ना तुम्हाला गोष्टी खूप छान क्लिअर होतात आणि तुम्हाला माहिती असतं की आता काय करायचंय. ठीक आहे, क्वेश्चन कळाला काय होता. आता आपण सोल्युशन कडे जाऊ. सगळ्यात आधी लिहिणार कॅपिटल जी 50,000 रुपयांची आहे. आता 1 इयर नंतर त्याला लॉस झालाय आणि तो लॉस किती होता, 20% ऑफ कॅपिटल. सो आपण इथं काय लिहिणार, मग लॉस आला 20% म्हणजे 20/100 मल्टीप्लाइड बाय 50,000. सो हे 2 0 आणि हे 2 0 आपण कट केले तर इथं उरलं 20 मल्टीप्लाइड बाय 500. आणि फर्स्ट इयरचा लॉस किती आला मग त्याच्याकडे, 10,000 रुपीज. ओके, फर्स्ट इयरचा लॉस आपल्याला मिळालाय. नेक्स्ट रिमेनिंग कॅपिटल शोधावी लागेल. आता रिमेनिंग कॅपिटल काय असते की जेवढा आधी टाकलं होतं आणि जेवढा लॉस झालाय त्याला जर मायनस केलं तर आपल्याला रिमेनिंग मिळेल. सो इथं काय आली मग रिमेनिंग, 50,000 मायनस 10,000 विच इज इक्वल टू आलं 40,000 रुपीज. ठीक आहे. सो आता बघा, आपण 50,000 टाकले, 10,000चा लॉस झाला, उरले अमाऊंट 40,000 म्हणजे 40,000. आता ही 40,000 अमाऊंट त्यांनी अजून एका स्वीट बिझनेसमध्ये टाकली होती आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट झाला होता. तो प्रॉफिट काय होता, 5% ऑफ दिस. ही जी रिमेनिंग अमाऊंट होतं त्याचा 5%चा प्रॉफिट होता. सो इथं काय येणार मग, 5 डिवाइड बाय 100 हा झाला 5% मल्टीप्लाइड बाय 40,000. ठीक आहे. सो हे 2 0 आपण कट केले, इकडं उरला 5 मल्टीप्लाइड बाय 400. सो 5 मल्टीप्लाइड बाय 400 जर केलं तर प्रॉफिट आला 2,000 रुपीजचा. सो पहिले लॉस झाला होता 10,000 रुपयाचा आणि नंतर त्यांना प्रॉफिट किती झाला, 2,000 रुपीजचा. सो आपल्याकडे आता हे सगळं इन्फॉर्मेशन आहे. पुढे विचारलं आहे, हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट ऑर लॉस कम्प्युटेड ऑन हिज ओरिजिनल कॅपिटल. तो जी ओरिजिनल कॅपिटल आहे त्याच्यामध्ये किती त्याला प्रॉफिट झालंय किंवा लॉस झालाय हे शोधायचं आहे. सगळ्यात आधी आपण काय करू, सगळ्यात आधी आपण हे करू की कॅपिटल शोधू. फायनल कॅपिटल काय असणार आहे ती बघूया. सो फायनल कॅपिटल राहणार ही जी रिमेनिंग कॅपिटल आहे ती आणि प्रॉफिट ही झाली फायनल कॅपिटल, म्हणजे फायनल व्हॅल्यू त्याच्याकडे एवढी आहे. सो आपण इथं काय करणार, रिमेनिंग झाली 40,000 प्लस प्रॉफिट आहे 2,000 विच इज इक्वल टू आलं 42,000. आपल्याला आता शोधायचं आहे प्रॉफिट झाला होता की लॉस झाला होता. तो कसा शोधणार, ही ओरिजिनल कॅपिटल मधून ही फायनल कॅपिटल मायनस करणार. सो बघा, 42,000 मधून 50,000 मायनस केले कारण त्याच्याकडे आता एवढेच पैसे उरले, बरोबर ना. बघा
आधी त्याला 50,000 दिले होते, मग लॉस केला, मग 40,000 उरले, मग प्रॉफिट केला. प्रॉफिट म्हणजे फायदा. तो आपण काय केलं, ते 40,000 उरलेले आणि तो जो प्रॉफिट झाला याचं ऍडिशन केलं आणि ही अमाऊंट आत्ता सुमितकडे प्रेझेंट आहे. सो आपण ती अमाऊंट घेतली आणि आधी 50,000 जे टाकले होते ते घेतले. या दोघांमधलं जेवढं पण मायनस असेल ते आलं -8,000 रुपीज. आणि मायनस आलं याचाच अर्थ की हा झालेला आहे लॉस. जर पॉझिटिव्ह आलं असतं तर तो असता प्रॉफिट. सो लॉस इक्वल टू आलं 8,000 रुपीज. ठीक आहे. सो आपल्याकडे आता हा लॉस आहे 8,000 रुपीज आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, लॉस इन पर्सेंटेज. सो लॉस इन पर्सेंटेज फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला लॉस लिहावा लागतो डिवाइड बाय कोणासोबत काढायचं आहे, ओरिजिनल कॅपिटल. त्याला टोटल लॉस झाला 8,000 रुपयांचा आणि कॅपिटल होती 50,000 रुपये. सो हे 3 शून्य आणि हे 3 शून्य कट केले तर इथं आलं 8 डिवाइड बाय 50 आणि 8 डिवाइड बाय 50 जर केला तर आन्सर येतं, आपल्याला मल्टीप्लाइड बाय 100 सुद्धा करावं लागेल कारण आपण पर्सेंटेज मध्ये काढणार आहोत. सो सगळ्यांना मल्टीप्लाय बाय 100 केलं. सो परत हा 0 आणि हा 0 कट झाला. इथं आलं 80/5 आणि 80/5 असतो 16%. सो लॉस इन पर्सेंटेज किती मिळालेला आहे, 16%. आणि हे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. आय होप हा क्वेश्चन मी कसा सॉल्व्ह केला हे तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा.